मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी लहानपणी संस्कारांनी त्यांचा पाया मजबूत केला जावा असे विचार नियमचे रचनाकार सरश्री यांनी मांडले। डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृहामध्ये तेजज्ञान फाउंडेशनतर्फे आयोजित केलेल्या मिनी महाआसमानी शिबिरामध्ये व्हिडिओ प्रोजेक्टरद्वारे सरश्रींचं मार्गदर्शन झालं। या शिबिरात अरविंद भंडे, आदिती दुर्गे यांनी मुलांना मार्गदर्शन केलं। 3 दिवस चाललेल्या या शिबिरामध्ये सोलापूरच्या 174 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। यावेळी मुलांना जीवनात ध्येय कसं ठरवावं, मोबाईल सोशल मीडियापासून कसं दूर राहावं, चुकीच्या सवयीपासून सुटका आणि स्वतःला ओळखणं, निर्णय घेण्याची क्षमता प्राप्त करणं, तणावापासून मुक्ती मिळवणं, रागावर नियंत्रण मिळवणं, क्षमा करणं, क्षमा मागणं, ध्यानाची कला शिकणं, योग्य संघ निवडणं, नियोजन करण्याची कला शिकणं आदी विविध बाबींवर मार्गदर्शन करण्यात आलं। हे शिबिर यशस्वी करण्यासाठी गणेश हिरावत्ती, विकास भांगे, परशुराम रापेल्ली, आनंद जुजगार, राहुल सुतकर, विजय जवळगी, पुरुषोत्तम वैद्य, संजय कुलकर्णी, रघुनाथ उडता, सुजाता गुडपल्ली, सीमा सोनवणे यांच्यासह फाउंडेशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले। या शिबिरात सहभाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सरश्री लिखित पुस्तकं देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। या शिबिरात द न्यूज प्लस समोर विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। या बातमीचं संकलन केलं संजय कुलकर्णी यांनी। हैप्पी थॉट्स। मेरा नाम अमरनाथ प्रतीक्षित परदेशी। मैं रहने वाला सोलापुर को। यहाँ पर मिनी महाशिविर हुआ था, उसमें मैंने सहभाग लिया था क्योंकि मेरा बर्ताव अच्छा नहीं था, मैं बड़ों से बात अच्छा नहीं करता था, रहता अच्छा नहीं था। मैंने जब सर श्री का लेक्चर सुना, गाइडेंस सुनी, तब मेरी सभी परेशानी दूर हो गई। माझं नाव लावण्य नितीन भोसले। मी सोलापूरमध्ये राहते। सोलापूरमध्ये तेजज्ञान फाउंडेशनतर्फे मिनी महाआसमानी शिबिर आयोजित करण्यात आले आहे। तेथे मी सहभाग घेतला। तेथे आल्यानंतर मला खूप छान वाटलं। नवीन मैत्रिणी मिळाल्या, नवीन काय गोष्टी शिकायला मिळाल्या, छान प्रतिसाद मिळाला। इथले सगळे व्यक्ती आहेत ते खूप छान आहेत। Happy thoughts. This is Shalom Channu and I am from Solapur. Recently, I had attended the mini Mahasmani Shibir, which was conducted for 3 days. And initially, I was a very confused man and also was unable to just interact with people and also was not able to maintain relations, good relations, and also was bad at decision making. So after attending this Shibir, I was totally surprised and it was a good experience and I am really glad that I got this chance. When I attended the lectures of Sir Shri, it made a huge change in my life and also it made me optimistic and my thinking, my perspective, my way of looking to people and many more things changed in my life. हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।